राजकीय केस होती गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दुगळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दुगळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे। मी अजून वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी हा जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे। साहेब, पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्या आणि जे 4 फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी 4ची आपण आणि आपल्या भावाने त्या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही। सरकार वकिलांचं काय म्हणणं आहे मला माहिती नाही। मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो। पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना। काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत। राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, त्यामुळे मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार। गोवा हायवेची पाहणी आणि हे काम अनेक वर्ष घडलेलं आहे। त्याला अनेक कारणं आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्या की हे काम लवकरात लवकर आपल्याला संपवायचे। लोकांना ज्या अडचणी होतात, प्रामुख्यानं कोकणातली लोक जी मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांना या रस्त्याच्या कामाचा अपूर्णता असल्यामुळं बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागते। काही भाग PWD महाराष्ट्र सरकारकडे आहे, काही भाग NHAIकडे आहे। त्यामुळं दोन्हीचं एक म्हणजे कोऑर्डिनेशन ठेवून लवकरात लवकर हा मुंबई गोवा हायवे पूर्णत्वाला कसा जाईल। दुसरं म्हणजे गणपती आले की बऱ्यापैकी अडचणी किंवा बऱ्यापैकी या रस्त्याची चर्चा होती, कारण कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण जो आहे हा गणपतीचा असतो आणि मुंबईमधले सर्व कोकणातले चाकरमानी जे आहेत ते गावी जायला त्यांची गडबड असती, लगबग असती। त्यामुळे त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काय अडचणी आहेत त्याला कोकणवासियांना तोंड द्यायला लागतं। यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं। त्यांनीसुद्धा पूर्ण क्षमतेनं हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला। गडकरी साहेबांचं ह्याच्यावर बारकाईनं लक्ष आहे, कारण आज देशामध्ये सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले, मोठमोठे ब्रिजेस झाले, सगळं झालं। पण एक दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढे वर्ष त्याचं काम चालू आहे, ही खंत त्यांची पण आहे। त्यामुळं या सगळ्यातनं लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन ठेवून हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि तशा आम्हाला सक्त सूचना देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहेत की आपल्याला काही करून हे मार्गी लावायचे आणि त्याची आज पाहणी। आदिवासी आणि दलित यांच्यासाठी त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे निधी ठेवला पाहिजे होता, तो न ठेवता 3 आणि 4% एवढाच निधी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे दलितांचा आणि आदिवासींचा विकसित कामांना निधी मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मी असं म्हणेन की एकंदरीत विरोधी पक्ष ज्या लखवा मारलेल्या परिस्थितीमध्ये गेलेला आहे त्यातून त्यांनी स्वतःला दुरुस्त करावं। आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सायंकाळी 6 नंतर
इलेक्शन कमिशन यांनीच 76 लाख मतदान अधिक झालं असं जनतेला सांगितलेलं आहे. या संदर्भातलं असणारं वंचित बहुजन आघाडीने जे काम विरोधी पक्षाचं आहे, विधानसभेच्या विरोधी पक्षांचं काम आहे, त्यांनी ते पार पाडलं नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली इलेक्शन कमिशनच्या विरोधात. आणि 6 नंतर जी प्रथा मतदान घेण्याची जी आहे, इलेक्शन कमिशननेच आखून दिलेली प्रथा जी आहे, त्या प्रथेप्रमाणे इलेक्शन झालं का, तिला फॉलो करण्यात आली का, आणि ती फॉलो करण्यात आली असेल तर त्याची सगळी कागदपत्रं हायकोर्टामध्ये सादर करण्यात यावी. दुसऱ्या बाजूस काउंटिंगच्या दिवशी ज्या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं म्हणजे पोल वोट्स आणि मोजणीतून आलेलं मतदान म्हणजे काउंटेड वोट्स हे जिथे टॅली होत नाही, अशा वेळेस इलेक्शन कमिशननेच गाईडलाईन दिलेल्या आहेत की त्या रिटर्निंग ऑफिसरला इलेक्शन डिक्लेअर करण्याचा अधिकार नाही. त्यांनी आणि ऑब्झर्व्हरनी त्या संदर्भातला अहवाल हा इलेक्शन कमिशनला पाठवला पाहिजे, रिफर केला पाहिजे. आणि इलेक्शन कमिशननी ज्या डायरेक्शन देतील त्या डायरेक्शनप्रमाणे रिटर्निंग ऑफिसरने मग तो निकाल जाहीर करायचा की न करायचा हे त्यांनी ठरवायचं आहे. तेव्हा अशा किती मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स जुळलेलं नाही, तिथल्या आरोने इलेक्शन कमिशनला ते रिफर केलं आहे की न केलं आहे याची असणारी माहिती हायकोर्टापुढे सादर करावी, अशा रीतीचं असणारं याचिका आहे. त्याच्या 18 मार्चला त्याच्यावरती सुनावणी आहे आणि त्या दिवशी सुनावणी सुरुवात होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि कोर्ट लवकरात लवकर निर्णय देईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. माझं सर्व जनतेला असणारं आव्हान आहे की जो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून $76 लाख मतदान झाले असं जे म्हटलेलं आहे, जनतेची असणारी जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो की वंचित बहुजन आघाडीने हे जे प्रयत्न केलेले आहेत त्याला लोकांची साथ असणं हे महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी इलेक्शन कमिशनला, म्हणजे आत्ताचे नवीन आलेले जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना पत्र लिहून, त्यांना ईमेल पाठवून, व्हॉट्सअप करून, जे काही माध्यम आहे
त्या माध्यमातून तुम्ही कोर्टासमोर खरं बोला. नाही, संख्या आपण कमी झालेल्यांची फक्त मोजतो, पण संख्या किती आहे हे आपण सांगत नाही. माझी लाडकी बहीण योजनेतनं माझ्या माहितीप्रमाणे 2,40,00,000 महिला भगिनींना याचा फायदा मिळतो आणि त्याच्यामध्ये काही महिला भगिनींच्या 4 व्हीलर आहे. काही महिला भगिनींनी रिटर्न्स भरताना स्वतःचं इन्कम 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे. अशा महिला भगिनींचं त्याच्यातनं नाव कमी होतं आणि म्हणून काही सरसकट ही योजना बंद होणार नाही. 2,40,00,000पैकी 9 लाख कमी झाले असतील, पण 2,39,00,000 शिल्लक आहे. त्यांच्यासाठी ती योजना चालूच राहणार. येत्या अधिवेशनामध्ये डान्सबार संदर्भात सुधारित कायदा पारित होण्याची शक्यता आहे. रोहित पाटलांनी देखील त्याला विरोध केलेला आहे. काय नेमकी स्थिती शासनाची? रोहित पाटलांना काय कळले ते मला अजून कळलेलं नाही. तुम्हाला देखील काय माहिती मिळाली ती मला माहिती नाही. डान्सबारबाबतचा कुठचा कायदा विधानसभेमध्ये येणार आहे ही इतक्या लवकर चर्चा होत नाही, किंवा तो विषय येत नाही. त्याच्यामुळे डान्सबारबद्दल अगोदरच काहीतरी बोलून वादविवाद निर्माण करण्यामध्ये काय अर्थ? धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण अंजली दमानियांपाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारकर्ते विजय कुमार यांनी देखील काही आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर असल्याचं भासवून शासन आदेश काढण्यात आलेले आहे असे याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की याच्यामध्ये अनियमितता असेल किंवा संतोष देशमुख खून खटल्यामध्ये चौकशी अंती जे काय होईल त्याच्यावर कारवाई करावी ही शासनाची भूमिका आहे. त्याच्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये जी काय माहिती मिळालेली आहे त्याची चौकशी होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच्या मिरवणुकीमध्ये लॉरेन्स विष्णोईचे 92 सेलिंग झळकलेले पाहायला मिळते. अशा पद्धतीचे जर बॅनर तिथं झळकले असतील तर त्याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी काही वादग्रस्त विधान केलेलं आहे. 500 वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर लोक जे आहेत ते राग व्यक्त करत आहेत आणि कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीबाबत चिंता व्यक्त करत नाहीत. मला असं वाटतं की काही लोकांना प्रसिद्धीची फार मोठी भाव असते. छावा चित्रपटाच्या संदर्भामध्ये एकानं अजून एक काही ट्विट केलं किंवा छत्रपती संभाजी महाराजांवर केलं त्याच्यासाठी माझी भूमिका देखील सांगितली की आम्हाला मंत्रिपदांपेक्षा या दोन्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचं कर्तृत्व आमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं आहे. त्यामुळे अशा लोकांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. मराठी माणसाचा देखील अंत होणार नाही, त्याचा देखील सहनशीलतेचा अंत होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि मी तर काल असं सांगितलं की अशा लोकांवर देशद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे. नेशनल मैन्युफैक्चरिंग मिशन हो, अनुसंधान NRF हो, जिससे रिसर्च एंड डेवलपमेंट में हम सहयोग दे सके. नया स्टार्टअप फंड हो, फंड ऑफ फंड्स के माध्यम से 10,000 करोड़ का नया स्टार्टअप फंड जो इस बजट में घोषणा की गई. 100 और अधिक इंडस्ट्रियल हब्स जहां प्लग एंड प्ले इंफ्रास्ट्रक्चर देश में अलग अलग डिस्ट्रिक्ट्स में अलग अलग जगह पर हम शुरू करने जा रहे हैं. एक प्रकार से एक ज्वलंत औद्योगिक विकास जो तेजी से आगे बढ़े औद्योगिक क्षेत्र और देश और दुनिया की जरूरत है. 140 करोड़ भारतवासियों के विकास का काम और उनको एक विकसित भारत 2047 के अपने प्रण के साथ जोड़ने का जो संकल्प लेके हम चले हैं, वो संकल्प डबल इंजन की सरकार महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में, केंद्र में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के आशीर्वाद, मार्गदर्शन और नेतृत्व में अवश्य विकसित मराठवाड़ा, विकसित महाराष्ट्र को बल देगा और विकसित महाराष्ट्र विकसित भारत की शान बनेगा. शिंद्यांचा बालेकिल्ला कोणताच नाहीये. शिंद्यांच्या पैशाने काही बालेकिल्ले तात्पुरते उभे केले आहेत. एकनाथ शिंद्यांनी बालेकिल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी गेल्या 50 वर्षात केलं? ते का लोकमान्य टिळक आहेत? काय कोण आहेत? का वल्लभभाई पटेल आहेत? काय त्यांचा विचारधारा काय? कोण आहेत? ते का श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत? दीनदयाळ उपाध्याय आहेत? अटल बिहारी वाजपेयी आहेत? सांगा ना मला की त्यांची एक विचारधारा आहे आणि त्यांनी बालेकिल्ले उभे केले, त्यांच्या विचारांचे काय आहे? ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी बालेकिल्ले काय त्यांची टेकड्या पण राहणार नाही. ममता बनर्जी ने एक बयान दिया जिस पर इसका विरोध हो रहा है. उन्होंने कहा जो महाकुंभ है मृत्यु कुंभ में बदल जाए. देखिए, महाकुंभ की एक श्रद्धा है, एक पवित्रता है.
ममता जी ने कहा है कि महाकुंभ के शुरू होने से अब तक कितने लोग मारे गए, चाहे प्लेटफॉर्म हो, चाहे प्रयागराज में भगदड़ हो, चाहे लोग 6,000 से ज्यादा लोग लापता है, कहाँ गए? हमको भी महाराष्ट्र की उसमें 17 लोग हैं। क्या देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे, अजित पवार जो लापता लोग हैं उनको लाकर लेके आ सकते हैं? जो मारे गए लोग, सड़क पर मारे गए एक्सीडेंट में, जाने आने में, यातायात में, वो भी महाकुंभ के ही बड़ी है ना। तो ममता जी ने जो कहा है उनकी एक वेदना है, उनका दुख है, दर्द है। पत्ता कर तो गुल हो